पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होतंय. 56 जागांसाठी हे मतदान होतंय. दार्जिलिंग, मालदा, जलपाईगुडी, उत्तर दिंजापूर, दक्षिण दिंजापूर, कलिम्पॉंग, बीरभूममधील मतदारसंघाचा समावेश आहे. या टप्प्यात 383 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. यात 33 महिला उमेदवारांचा समावेश आहे. मतदानाचा हा टप्पा तृणमूल काँग्रेससाठी आव्हानात्मक असल्याचं बोललं जातंय. तर दार्जिलिंगमधल्या 3 ठिकाणी गोरखा जनमुक्ती मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळणार असल्याच्या चर्चा आहे. इंग्लंडचं शाही दाम्पत्य प्रिन्स चार्ल्स आणि केट मिडल्टन यांनी प्रेमाचं प्रतीक असलेल्या ताजमहलला भेट दिली. प्रिन्सेस डायना या जेव्हा भारत भेटीवर आल्या होत्या त्यावेळी त्यांनीही ताजला भेट दिली होती. त्यावेळी त्यांचा ताजमहल जवळचा फोटो चांगलाच लोकप्रिय झाला होता. त्यामुळे प्रिन्स चार्ल्स यांचं ताजशी वेगळं भावनिक नातं देखील आहे. इंग्लंडचे राजपुत्र चार्ल्स आणि त्यांची पत्नी सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी अनेक प्रसिद्ध ठिकाणाला भेटी दिल्या आहेत. भारत भेटीनंतर ते दाम्पत्य भूतानच्या दौऱ्यावर रवाना होतील. अफगाण सैन्याचं हेलिकॉप्टर उद्ध्वस्त केल्याचा व्हिडिओ तालिबाननं प्रसिद्ध केला. रशियन बनावटीचं MI-17 हेलिकॉप्टर तालिबानांनी उद्ध्वस्त केलं. त्यासाठी तालिबानांनी ID या स्फोटकांचा वापर केला. या वृत्ताला अफगाण सैन्यानं अद्याप दुजोरा दिलेला नसला तरी दृश्यांमध्ये रशियन बनावटीचं MI-17 हेलिकॉप्टर पाडल्याचं स्पष्ट दिसतंय. रॉकी पर्वत शृंखलांच्या भागात हे हेलिकॉप्टर पाडण्यात आले. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक उमेदवार बर्नी सॅन्डर्स यांच्या भेटीमागे कोणतंही राजकारण नव्हतं असं स्पष्टीकरण पोप फ्रान्सिस यांनी दिलं. या भेटीत राजकारण पाहणाऱ्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे असे पोप म्हणाले. शनिवारी व्हॅटिकन इथं पोप आणि सॅन्डर्स यांची भेट झाली. शनिवारी वॉशिंग्टनमध्ये G20 देशाच्या अर्थमंत्र्यांची बैठक पार पडली. सध्या बाजार पुन्हा उभारी घेत असला तरी जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढ ही नगण्य आणि समान असल्याचा सूर बैठकीत उमटला. G20 देशाच्या बैठकीआधी शानदार फोटो सेशन पार पडलं. यावेळी G20 देशाच्या अर्थमंत्री आणि आर्थिक संस्थांच्या सदस्यांचं एकत्रित फोटो सेशन पार पडलं. जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांच्यासह अनेक नेत्यांनी एकत्रित फोटो सेशन केलं. स्पेन पोलिसांनी संशयित दाम्पत्याला अटक केली. ICC संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. हे दोघं आपल्या मुलासह मोरोक्को सोडण्याच्या प्रयत्नात असताना ही कारवाई करण्यात आली. सिरियामधील आत्मघातकी हल्ल्यात या दाम्पत्याचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षा डिल्मा रोसेफ यांच्या अडचणी वाढल्यात. रोसेफ यांच्या विरोधात महाभियोग संदर्भात ब्राझीलच्या राष्ट्रीय काँग्रेसचे कनिष्ठ सभागृह चेंबर ऑफ डेप्युटीजमध्ये दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. सरकारी खात्यात हेराफेरी केल्याचा आरोप रोसेफ यांच्यावर आहे. दरम्यान महाभियोग संदर्भात रविवारी मतदान होईल. हा प्रस्ताव सिनेटकडे पाठवण्यासाठी 2/3 मतांची गरज आहे. सिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाल्यास रोसेफ यांना 6 महिन्यांसाठी पदावरून निलंबित केलं जाईल आणि महाभियोगाची सुनावणी पार पडेल. पोप फ्रान्सिस सिरियन निर्वासितांना घेऊन रोममध्ये परतलेत. यात 3 कुटुंबातील 12 जणांचा समावेश आहे. 3 कुटुंबातील सदस्य मुस्लिम असून त्यांची घरं बॉम्ब हल्ल्यात उद्ध्वस्त झालीत. स्वतःच्या विमानातून पोप या निर्वासितांना घेऊन आलेत. यामागे निव्वळ मानवता असून राजकारण नसल्याचं पोप यांनी स्पष्ट केलं. 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चॅप्लिन्स वर्ल्ड हे संग्रहालय सामान्यांसाठी खुलं होत आहे. स्वित्झर्लंडच्या कोर्सियर्सर हेवी इथं हे संग्रहालय उभारण्यात आलंय. चार्ली चॅप्लिनचा जीवन प्रवास या संग्रहालयात पाहता येईल. 14 हेक्टर जमिनीवर हे संग्रहालय उभारण्यात आले. नालासोपारा पूर्वमधल्या वसई लिंक रोडवरील मार्टिन कॉम्प्लेक्स ज्वेलर्सवर रात्री दरोडा पडला. बंदुकीचा धाक दाखवून 5 दरोडेखोर दुकानात शिरले. दुकान मालकावर बंदूक रोखून अंदाजे 4 तोळ सोनं घेऊन हे चोरटे फरार झालेत. या सगळा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्या. दरम्यान अज्ञात दरोडेखोरांवर तुळीज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. जळगावच्या जैन हिल्स इथं आयोजित राष्ट्रीय डाळिंब परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेसचे नेते पतंगराव कदम आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. दुष्काळासाठी जाहीर झालेला GR कुठे आहे असा सवाल पतंगरावांनी खडसेंना केला. तर खडसेंनी यावर उत्तर देताना पतंगरावांना 20 वर्षात 10 खाती मिळाली. लातूरप्रमाणे मनमाडमध्ये देखील भीषण पाणी टंचाई निर्माण आहे. यामुळे लातूरप्रमाणे मनमाडला देखील रेल्वेनं पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी मनमाडच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. विशेष म्हणजे यासाठी या सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.
मराठवाड्यातली तीव्र पाणी टंचाई लक्षात घेता तिथले बियर कारखाने बंद करण्याबाबत मंगळवारपर्यंत निर्णय घेण्यात येईल असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय. जायकवाडी धरणात अवघा 2.5 ते 3% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बियर कारखाने बंद करण्याची मागणी केली आहे. याबाबत औरंगाबादचे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचंही महाजन यांनी स्पष्ट केलं. आज जवळपास 2.5-3% पाणी साठाच त्या ठिकाणी शिल्लक आहे आणि बियर कारखाने बंद करून जर लोकांना पाणी देत असेल तर निश्चित त्याचा विचार या ठिकाणी केला जाईल. आम्ही जिल्हाधिकारी आणि कमिशनर यांच्याकडे या संदर्भातला अहवाल मागवलेला आहे आणि तो अहवाल सोमवारी त्या ठिकाणी आम्हाला देणार आहे आणि सोमवारी संध्याकाळपर्यंत किंवा मंगळवारी आधी त्या संदर्भातला आम्ही निर्णय घेणार आहोत. दुष्काळाची झळ आता प्रत्येकाला बसू लागले. त्यामुळेच की काय लातूरच्या हॉटेल व्यावसायिकांनी उशीर का होईना या दुष्काळापासून धडा घ्यायला सुरुवात केली. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना अर्धा ग्लास पाणी देण्यात येते तर हॉटेलच्या टॉयलेटमध्ये पाणी वाचवा अशा आशयाचं पोस्टर लावण्यात आले. लातूरमध्ये दुष्काळाची दाहकता आता लग्न समारंभातही पाहायला मिळते. दुष्काळाच्या परिस्थितीमुळे एका कुटुंबानं लग्नात कमी पाहुण्यांना आमंत्रण दिले तसंच लग्नात कमीत कमी पाणी वापरण्याचा निर्धार नियोजित वधूवरांना केलाय. पालघर जिल्ह्यातील निहे या आदिवासी बहुल गावाला सध्या पाणी टंचाई भेडसावते. सूर्या नदीवरील वसई विरार पाणी पुरवठा प्रकल्पापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. तरीही दरवर्षी मार्च ते जून या दरम्यान गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. गावात 2 विहिरी असून देखील त्यांनी तळ गाठलाय. बोरवेल देखील खोल गेल्यानं पाण्यासाठी इथल्या महिलांना पायपीट करावी लागते. गावात पाण्याचं दुर्भिक्ष असल्यानं टँकरनं पाणी पुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही बियर कारखान्यांचं पाणी बंद करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सरकारमध्ये बियर कंपन्यांना होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत एक वाक्यता नसल्याचं दिसून येत आहे. दारू कंपन्यांचं पाणी ताबडतोब खरं बंद केलं पाहिजे. कारण शेवटी प्राधान्य कशाला द्यायचं. पाणी प्यायला जर का नसेल आणि दारू कंपन्या ते जर का पाणी वापरत असतील तर त्या कंपन्या तातडीने बंद केल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त पाणी कसं वाचवता येईल त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कृषी मंत्री एकनाथ खडसे पुन्हा एकदा मीडियावर घसरलेत. लातूरकरांसाठी 50 लाख लिटर पाणी मी दिलं त्याची बातमी देण्याऐवजी एकनाथ खडसे यांनी हेलिकॉप्टरच्या हेलिपॅडसाठी 10,000 पाणी वाया घालवलं अशी सनसनाटी बातमी देण्यात मीडियानं धन्यता मानल्याची टीका त्यांनी केली आहे. प्राधान्य कोणत्या बातमीला दिलं पाहिजे याचं भान ठेवलं पाहिजे. टीआरपीसाठी आवश्यक आहे मात्र चांगल्या बातम्या दाखवल्या पाहिजेत असे खडसे म्हणाले. जळगाव इथे राष्ट्रीय डाळिंब परिषद कार्यक्रमात त्यांनी मीडियावर आपला संताप व्यक्त केला. राज्यात गेल्या 1.5 वर्षात 1%ही सिंचन वाढलं नाही हे राज्यासाठी चांगलं नाही अशी खरमरीत टीका शरद पवार यांनी भाजप सरकारवर केली आहे. जळगाव इथं 3 दिवसीय राष्ट्रीय डाळिंब परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या परिषदेमध्ये शरद पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते. दरम्यान शरद पवार यांचं वक्तव्य चुकीचं असून गेल्या अनेक वर्षांपासून 75,000 कोटी रुपये खर्च होऊन देखील सिंचन वाढलं नाही. एका वर्षात सिंचन कसं वाढेल असं प्रत्युत्तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवार यांना दिलं. IPLच्या किंग्ज 11 पंजाब संघाची सर्वेसर्वा प्रीती जिंटामुळे नाशिक जिल्ह्यातील निरहाळे फत्तेपूरच्या गावकऱ्यांची तहान भागवली. गावातीलच संतोष दराडे हा तरुण शिक्षण घेऊन नोकरीसाठी मुंबईला गेला. योगायोगाने त्याचा संपर्क सिने अभिनेत्री प्रीती झिंटाशी झाला. तेव्हा संतोषनं त्याच्या गावाच्या दुष्काळाची स्टोरी प्रीतीला सांगितली. एप्रिल 2015 प्रीतीनं गावाला भेट देऊन पाण्याचा एक टँकर सुरू केला. तेव्हापासून प्रीती झिंटाचं नाव असलेला हा टँकर रोज गावकऱ्यांची तहान भागवतोय. देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीची धगधग अजूनही कायम असताना तिकडे नांदेडमध्येही डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली आहे. नांदेड महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंडला 12 एप्रिलला आग लागली होती. मात्र अजूनही आग अधूनमधून सुरूच आहे. MIDC परिसरात हे डम्पिंग ग्राउंड असल्यानं आजूबाजूला असलेल्या कारखान्यांपर्यंत ही आग पोहोचण्याची भीती निर्माण झाली होती. अग्निशमन दलाच्या बंबाने आणि महापालिकेच्या बंबाने रात्रभर जागून ही आग आटोक्यात आणली. मात्र त्यानंतर अधूनमधून आगीचे लोळ उठत असल्याचं पाहायला मिळतंय. या डम्पिंग ग्राउंडवर आधी खत निर्मिती प्रकल्प होता. मात्र अल्पावधीतच तो खत प्रकल्प बंद पडला. त्यामुळे गेल्या 4 वर्षांपासून या ठिकाणी केवळ कचरा साठवला जातोय. एकीकडे राज्यातील बहुतेक भाग दुष्काळानं होरपळतोय. जगण्यासाठी लोकांना गाव सोडण्याची वेळ आली. मात्र पुणे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना परिस्थितीचं गांभीर्य दिसत नाही. राष्ट्रवादीच्या खेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास कातोरे यांनी आपल्या मुलीचा विवाह शाही पद्धतीनं केलाय.
लग्नासाठी त्यांनी कोट्यावधींचा चुराडा केलाय. लग्नाचा शाही सेट, डीजे, बेंजो, उंट, घोडे आणण्यात आले होते, तर जेवणावळीत पाण्याचा मोठा अपव्यय करण्यात आला. शिवसेनेनं औरंगाबादमध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं. मराठवाड्याच्या दुष्काळामुळे मुलांची लग्न रखडली होती. अशाच कुटुंबांना शिवसेनेनं मदतीचा हात दिलाय. जिल्हा आणि परिसरातल्या 244 मुलामुलींची लग्न या सोहळ्यात लावण्यात आली. यात 8 मुस्लिम धर्मीय आणि 42 बौद्ध धर्मीयांचाही समावेश होता. पारंपरिक पद्धतीनं ही लग्न लावण्यात आली. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री आनंद गीते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. एका बाजूला राजकारणी आणि बडे लोक या दुष्काळात भव्य दिव्य लग्न सोहळा साजरा करत असताना दुसरीकडे पुण्याच्या अपूर्वा आणि कुशलनं मात्र आपलं लग्न जरा वेगळ्या पद्धतीनं केलं. आपला लग्न सोहळा त्यांनी एका आश्रमात साजरा केला. आपलं लग्न अशा वेगळ्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेऊन अपूर्वानं समाजापुढे एक आदर्श घालून दिला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा नैऋत्य मोसमी पाऊस वेळेवर दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनचा सर्वसाधारण भाकीत वर्तवणारा एक नकाशा हवामान खात्यानं जाहीर केला आहे. यानुसार 20 मे रोजी पाऊस अंदमान निकोबारला दाखल होईल. 1 जूनला म्हणजेच वेळेवर केरळ मार्गे तो भारताच्या मुख्य भूमीत प्रवेश करेल. त्यानंतर त्याचा प्रवास अडथळ्याशिवाय सुरू राहिला तर 7 ते 10 जून दरम्यान मुंबईमध्ये पहिला पाऊस बरसेल. राजधानी दिल्लीमध्ये 29 जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशात पाऱ्याचा चढता क्रम असताना नागपूरसह संपूर्ण विदर्भातही सूर्यदेवानं कहर माजवला. एप्रिल महिन्याच्या मध्यावर असताना तापमानानं विदर्भात 45°C आकडा पार केला असून येत्या काळात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. या दरम्यान तापमान 1 ते 2°C वाढण्याची शक्यता आहे. उष्णतेची ही लाट 2 ते 3 दिवस कायम राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. त्या दरम्यानच नागपूरकरांसह विदर्भवासीयांनी देखील काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येते. गोंदिया जिल्ह्यात धान पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. मात्र गेल्या काही काळापासून तिथल्या धान गिरण्या सरकारची फसवणूक करत असल्याचं समोर आले. धान गिरण्यांकडून सरकारी धानाची मिलिंग न करता परस्पर परराज्यात धान विकलं जात असल्याचं समोर आलं. त्यामुळे आता स्थानिक प्रशासन काय कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. गोंदिया जिल्ह्यातल्या कामठा गावातले धनीराम भाजीपाले वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे भाजीपाले यांच्या केळी बागाचं मोठं नुकसान झालं होतं. असं नुकसान अनेक शेतकऱ्यांचं झालं. या नुकसानीतून सावरता त्यांना फटका बसला तो आंबा बागेच्या नुकसानीचा. बेमोसमी वादळ आणि अवकाळी पावसानं आंबा बागांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत आंब्याचं उत्पादन कमी होणार आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायतीसाठी मतदान होते. नगरपंचायतीत 17 जागा असून 55 जण रिंगणात आहेत. हा मतदारसंघ नारायण राणेंचा मतदारसंघ आहे. मात्र गेल्या निवडणुकीत नारायण राणे इथून शिवसेनेच्या नौक्या वैभव नाईक यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे साहजिकच या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले. राणे यांनी मतदारसंघात प्रचार यंत्रणा राबवत प्रचाराची रंगत वाढवली. यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढत असल्यानं रंगत वाढले. दुसऱ्या बाजूला शिवसेना भाजप मात्र स्वतंत्र लढत आहेत. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी गेल्या महिनाभर जिल्ह्यात तळ ठोकलाय. सेनेची बाजू स्वतः केसरकर सांभाळत होते. जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यंगदर्शन 2016 सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आपण व्यंगचित्र काढली की प्रसार माध्यमांना त्रास होतो अशी प्रतिक्रिया राज यांनी व्यक्त केली. सावरकर स्मारक सभागृहात व्यंगचित्रकारांच्या संमेलनाचं तसंच प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. यावेळी राज ठाकरे बोलत होते. पुण्यातील सतीश शेट्टी हत्या प्रकरणातील आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आरोपी भाऊसाहेब आंदळकर आणि नामदेव कोठाळेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आपल्याला पुण्यातील कारागृहात ठेवू नये असा विनंती अर्ज आंदळकर यांनी केलाय. कारकिर्दीत अटक केलेल्या आरोपींकडून धोका असल्याचा दावा आंदळकर यांनी केलाय. त्यावर आता सुनावणी होईल. तृप्ती देसाई मारहाण प्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात 5 श्रीपूजकांचा समावेश आहे. केदार मुनीश्वर, शिरीष मुनीश्वर, चैतन्य आष्टेकर, निखिल शानबाग, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. शिर्डीत रामनवमी उत्सव काळात गेल्या 3 दिवसात साई चरणी 2,83,00,000 रोगदान जमा झालं. यावर्षीच्या रामनवमी उत्सवात दुष्काळ आणि उन्हाची तीव्रता यामुळे भाविकांची संख्या रोडवल्याचं दिसून आलं. त्यामुळे 3 दिवसांच्या दानाची मोजदाद केली असता मागील रामनवमीपेक्षा यावेळीचं दान हे 5 लाखांनी कमी आले.
दानपेटीत 1,83,00,000ची रोकड जमा झाली, तर देणगी काउंटरवर 74 लाख रुपये भाविकांनी दान स्वरूपात दिले, तर ऑनलाईन डोनेशनच्या माध्यमातून 7,33,000ची रक्कम जमा झाली. त्याशिवाय भाविकांनी 385 ग्राम सोनं तर 5 किलो 186 ग्राम चांदी दान स्वरूपात दिले, तर विदेशी चलन 5,81,000 जमा झाले. खान्देशी कुलस्वामीने असणाऱ्या सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाला सुरुवात झाली. रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत सप्तशृंगी गडावर दरवर्षी चैत्रोत्सव साजरा केला जातो. शुक्रवारी पहिल्याच दिवशी 30,000 भाविकांनी गडावर जाऊन भगवतीचं दर्शन घेतलं. रविवार असल्यानं भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज मानला जातोय. वाढत्या उन्हाची तवानं बाळगता राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आग प्रकरणी अटक केलेल्या 9 भंगार माफियांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. देवनार डम्पिंग ग्राउंडची आग ही लागली नसून लावल्याचं उघड झालं होतं. या संदर्भात मुंबई महापालिकेनं पोलिसात तक्रार देखील केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी 9 भंगार माफियांना अटक केली होती. या सर्वांना कुर्ला न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयानं या सर्वांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुण्यातील मेपल ग्रुपनं लॉन्च केलेल्या आपलं घर योजनेला इच्छुक ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. अल्प उत्पन्न गटासाठी परवडणारी घरं असं या योजनेचं स्वरूप आहे. त्यामुळे केवळ 5 लाखात आपलं घर अशी जाहिरात झळकताच ग्राहकांनी या योजनेमध्ये अर्ज भरण्यासाठी रांगा लावल्या. दरम्यान अर्ज भरून देताना त्यासोबत प्रत्येकी 1,000 रुपये तसंच 145 रुपये सेवा शुल्क जमा करावा लागतोय. ही रक्कम नॉन रिफंडेबल म्हणजेच परत न मिळणारी अशी आहे. त्यामुळे अर्ज करूनही ज्यांचा घरासाठी नंबर लागणार नाही अशा हजारो ग्राहकांचे पैसे वाया जाणार आहेत. कन्हैया कुमारला पुण्यात येण्यास आमचा विरोध नसून कन्हैयानं पुण्यात येऊन देशविरोधी वक्तव्य करू नये अथवा देशविरोधी घोषणा देऊ नये. कन्हैया कुमारनं असं काही केल्यास नागपूरमध्ये फक्त चपलांचा मार खावा लागला असता तरी पुण्यात काय काय पडेल याचा विचार कन्हैयानं करावा असा इशारा कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीनं सध्या दादर इथं आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. डिसिल्वा हायस्कूलच्या प्रांगणात भरलेल्या या आंबा महोत्सवाला मुंबईकरांनी गर्दी केली आहे. सध्या कर्नाटकी आणि परप्रांतीय आंब्याच्या गर्दीत कोकणच्या राजाची अस्सल गोड चव या महोत्सवात चाखायला मिळते. देवगड रत्नागिरीसह कोकणच्या वेगवेगळ्या प्रांतातील हापूस आंब्याचं प्रदर्शन आणि विक्रीचे स्टॉल मांडण्यात आलेत. येत्या 19 तारखेपर्यंत हा आंबा महोत्सव सुरू राहील. त्यानंतर विलेपार्ले, ठाणे, बोरिवली या भागात या महोत्सवाचं आयोजन केलं जाईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.